नमस्कार. आज मी तुम्हाला एका अशा झाडाबद्दल सांगणार आहे, की त्या झाडाच्या बिया, पानं, फुलं, शेंगा या सगळ्यांमध्येच भरपूर औषधी गुणधर्म असतात. असं हे झाड म्हणजे शेवग्याचं झाड. या झाडाला मिरॅकल ट्री असं म्हटलं गेलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये याला अमृत असंही म्हणतात. तर अशा या शेवग्याचा आपण आपल्या आहारात भरपूर प्रमाणात वापर करायला हवा. एप्रिल महिन्याच्या शेवटचे 15 दिवस आणि मे महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस असा हा जो 30 दिवसाचा काळ असतो, याला ऋतुसंधी काळ असं म्हणतात. याला आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा काळ समजला जातो आणि या 30 दिवसाच्या काळामध्ये आपण जर शेवग्याचा जास्तीत जास्त उपयोग केला तर आपल्याला याचे बरेच फायदे मिळतात. या शेवग्याच्या झाडामध्ये संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी असतं, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं, गाजरापेक्षा जास्त विटॅमिन ए असतं आणि पालकापेक्षा जास्त आयर्न असतं. तर असा हा औषधी शेवगा हा आपण आपल्या आहारात नक्की वापरायला हवा. यामध्ये विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे आपल्या डोळ्यासाठी याचा बराच फायदा होतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठीही याचा फायदा होतो. त्यानंतर रक्तशुद्धीसाठी, रक्तवाढीसाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी याचा बराच फायदा झालेला आढळलेला आहे. तर अशा हा शेवगा हा आपण आपल्या आहारात नियमितपणे वापरून गेला पाहिजे. गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर हा शेवगा खाल्ला तर त्यांना प्रसूतीच्या दरम्यान खूप फायदा दिसण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्यांना हाय BP आहे, डायबिटीस आहे, शुगरचा त्रास आहे, त्यांनाही हा शेवगा खूप उपयुक्त आहे. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, यांनी या शेवगाच्या पानांची पावडर आणि नारळ पाणी हे मिक्स करून जर प्यायलं तर याचा बराच फायदा त्यांना मिळतो. तर असा हा शेवगा हा आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. या शेवग्याच्या पानांची भाजी आपण खाऊ शकतो. त्यानंतर शेंगांचं सूप खाऊ शकतो. आजकाल बाजारात तुम्हाला मोरिंगा पावडर अशी ही एक पावडर मिळते. ती म्हणजे ही आपल्या शेवग्याच्या पानांचीच पावडर. ही तुम्ही बाजारातून रेडीमेड पावडर आणू शकता किंवा ही पानं सुकवूनही त्याची पावडर तुम्ही घरात बनवू शकता. तर ही मोरिंगा पावडर ही आपण आपल्या जेवणामध्ये जसं आपण धणे जिरे पावडर किंवा कसुरी मेथी वापरतो, तशीच ही पावडरही आपण जेवणामध्ये वापरू शकतो. त्यानंतर शेवग्याच्या शेंगांचं सूप आपण नियमित पिऊ शकतो. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवू शकतो. शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवू शकतो. त्यानंतर शेवग्याच्या शेंगांचे पराठे